हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथे 34 साईजचा हा कटोरी ब्लाउज आहे, त्याची पेपर पॅटर्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर 34 साईजसाठी शोल्डर, मुंडा, गळा रुंदी जी आहे ती आणि कटोरी आहे ती कशी वाढवायची ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, सर्वात पहिले मी इथे एक पेपर घेतलेला आहे। तर त्याची जी बंद बाजू आहे पेपरची ती माझ्या साईडला ठेवलेली आहे। त्या बाजूला आपल्याला ब्लाऊजची जी उंची आहे ती टाकायची आहे। तर बघा, इथं मी 13.5 इंच ब्लाऊजची उंची टाकली। त्याच्यानंतर बघा 34 साईजसाठी 5 इंच शोल्डर घ्यायचा आहे। हे बघा, या पद्धतीने 5 इंच शोल्डर घ्यायचं। त्याच्यानंतर 5.5 इंच आपण मुंडा इथं घ्यायचा आहे। तो परफेक्ट असं बसतो तो। आता बघा, मुंडा आपण जिथे मोजलाय तिथे अजून शोल्डर आपण 5 इंच मोजलं, ते व्यवस्थित चेक करून घ्यायचं। म्हणजे आपण मुंड्याचं माप टाकलंय ते खालीवर होणार नाही याची काळजी घेऊन इथं। तर बघा, 2 इंच गळा रुंदी घ्यायची आणि इथं पुढचा गळा जो आहे तो मी 6 इंच घेतलाय। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं गळा कमी जास्त घेऊ शकता। आता वरती आपण गळा रुंदी 2 इंच टाकली, तीच गळा रुंदी खालच्या साईडला सुद्धा टाकायची आहे। आणि या पद्धतीने आपल्याला बघा इथं बॉक्स तयार करायचा आहे पुढच्या गळ्यासाठी। तर बघा, इथं आता बॉक्स बनवला, तिथून वरच्या साईडला मी 1 इंचावरती एक मार्किंग करून ठेवलेली आहे। हे बघा, आणि आपल्याला इथं पुढचा गळा आहे तो इथं व्यवस्थित आखून घ्यायचं। बघा, इथं आता इथं उंची टाकलेली होती आपण, तिथून बघा इथं 13.5 इंच उंची मोजली होती। आता इथं आपल्याला छातीचा इथं चौथा भाग म्हणजे छातीची घडी टाकायची आहे सर्वात पहिले आपल्याला। बघा, तर छातीची घडी कशी टाकायची, छातीचा चौथा भाग अधिक इथं मी 1.5 इंच मोजलेला आहे। तर इथं 10 इंच मी छातीची घडी टाकली। तर आपण 10 इंच वरती टाकलं, तेच इथं खालच्या साईडला सुद्धा टाकायचं आहे। हे बघा, या पद्धतीने 10 इंच मोजून घ्यायचं, व्यवस्थित आहे की नाही ते। आणि इथं आपण जे मोजले तिथून वरती चेक करून घ्यायचं, म्हणजे उंची जी आहे ती आपण व्यवस्थित घेतली आहे की नाही ते। हे बघा, आता वरती पण छातीची घडी तेवढी टाकली, खालच्या साईडला सुद्धा 10 इंच टाकली मी, कारण आपल्याला पाठीमागच्या भागाला टक्स वगैरे घ्यायचे राहतात त्याच्यासाठी। आता बघा, ते दोघं आपण जे छातीच्या घडी टाकले ते माप आहे, ते पॉईंट आहे ते जोडून घ्यायचे या पद्धतीने। तर खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता इथं बघा, पाठीमागचं आपण पुढचा आणि पाठीमागचा भाग सोबत काढणार आहोत। त्यासाठी इथं 1.5 इंचावरती एक मार्किंग करायची आणि 1 इंचावरती एक मार्किंग करायची। आणि या पद्धतीने आपल्याला इथं मुंड्याचे आकार आहे ते इथं हे बघा या पद्धतीने आखून घ्यायचे आहे। हे बघा, व्यवस्थित असे आखून घ्यायचे। तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही एकदम परफेक्ट इथं ब्लाऊजची कटिंग कशी करायची, म्हणजे पेपर पॅटर्न तयार करायला तुम्ही शिका, म्हणजे तुम्हाला कोणत्याही साईजचं पेपर पॅटर्न लगेच काढता येईल। आता खालच्या साईडला आपल्याला बघा इथं क्रॉसपट्टी आहे ती आखायची आहे। मग इथं गळ्याच्या साईडला मी 2.5 इंच घेतलं आणि मुंड्याच्या साईडला म्हणजे फिटिंगच्या साईडला 2 इंच। तर सर्व मापांसाठी पेपर पॅटर्न काढताना हे एकच पद्धत वापरायची आहे, म्हणजे 2 आणि 2.5ची इथं आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे, म्हणजे सर्व मापांसाठी एकच आहे। तर या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आणि थोडासा इथं कर्व आकार द्यायचा आपल्याला, इथं बघू शकता तुम्ही। त्याच्यानंतर इथं कटोरीचं माप आहे ते 4.5 इंच मी मुंड्याकडून मोजून घेतलं। आता हे माप आणि आपण वरती बघा इथं गळ्याच्या इथं 1 इंच वरती घेतलेलं होतं, तर ते असं दोघं पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे। तर बघा, तुम्हाला व्यवस्थित जर जमत नसेल तर तुम्ही या पद्धतीने बघा व्यवस्थित आकार द्यायचा। हे बघा, पेन्सिलचा वापर केला तरी चालेल। तर हे बघा, या पद्धतीने आपल्याला इथं कटोरीचा आकार काढायचा आहे। तर ही आपली मेन कटोरी नाही, ही फक्त पेपर पॅटर्नसाठी ही आपली आहे। आणि वाढीव जी कटोरी आहे ती वेगळ्या पद्धतीने मी इथं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। आता बघा, इथं कटिंग करायची आहे। तर आपण इथं पुढचा आणि पाठीमागचा भाग सोबत कट करतोय, त्याच्यासाठी वरचा जो मुंड्याचा आकार आहे पाठीमागचा तो सर्वात पहिले कट करायचा। हे बघा, या पद्धतीने। आणि जेवढी आपण उंची घेतलेली होती ब्लाऊजची सेम तेवढंच आपण खालच्या साईडला लाईन ओढून घेतली आहे ते इथं कट करून घ्यायचं। तर ब्लाऊजच्या उंचीमध्ये बघा इथं 1 इंच ॲड करायचं असतं। पूर्ण उंची आपली ब्लाऊजची इथं माप जर घेतलं तर ब्लाऊजच्या उंचीमध्ये 1 इंच ॲड करायचं असतं, त्याच्यानुसार मी ते 13.5 इंच घेतलेलं होतं। आता इथं बघा, पुढचा आणि पाठीमागचा जो भाग ते आपण इथं आखून घेतलेला आहे पुढचा भाग,
ते इथे सेपरेट करून घेऊया पहिले. पेपरला व्यवस्थित इथं ठेवलेलं आहे मी, प्रेस केलं त्याच्यानंतर इथं कट करते. तर हे बघा या पद्धतीने कट करून घेतलं मी. हा पाठीमागचा भाग आणि हा पुढचा भाग. आता पुढचा भाग इथं आपण त्याच्यासाठी काय करायचं, सर्वात पहिले आपण पुढच्या जो मुंड्याचा आकार दिलेला आहे तो सर्वात पहिले कट करायचा. तर हे बघा या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. ब्लाऊज एकदम परफेक्ट असा फिटिंगमध्ये बसतो, शोल्डर उतरत नाही, जेवढं मी माप तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे बघा या पद्धतीने तर क्रॉसपट्टी काढून घेतली. क्रॉसपट्टीसुद्धा आपण वेगळी काढत असतो, म्हणजे वाढीव काढतो त्यासाठी. आता पुढचं इथं गळा कट केला. तर खूप सोप्या पद्धतीने ते इथं समजावण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून तुम्ही जरी नवीन शिकत असाल तर स्टेप बाय स्टेप इथं तुम्ही ब्लाऊजची म्हणजे पेपर कटिंग इथं करू शकता. आता इथं आपलं साईड पीस कट झालं. त्याच्यानंतर बघा इथे एक पेपर घेतलेला आहे मी. आता इथं आपण कटोरी काढून घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथं आपण गळा रुंदी ब्लाऊजची किती घेतली होती, 2 इंच घेतलेली होती. पण तुम्हाला इथं बघा ब्लाऊजवरनं माप घेऊन तुम्हाला इथं कटोरी कशी मोजायची ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये दाखवते मी. तर हे बघा या पद्धतीने कटोरी मापाची जर असेल तुम्ही तर या पद्धतीने पकडायची. कोणत्याही साईजचं ब्लाऊज असू द्या, याच पद्धतीने तुम्हाला कटोरीचं माप घ्यायचं आहे. हे बघा, ओढायची नाही, जशी आहे तशी. इथं बघा मोजून घेतली मी. तर इथं आडवी कटोरी आपण मोजली, 7 इंच आली आणि उभी 1 इंच त्याच्यात ॲड करायचं. आता गळारुंदी 2 इंच घेतली होती म्हणून वरच्या साईडला मी 2 इंच गळारुंदी टाकली आणि खालच्या साईडला 1.5 इंचावरती मार्क केले बघा. तर गळारुंदी ब्लाऊजची इथं जी असेल ती टाकायची आणि 1.5 इंच हे सर्व मापांसाठी आहे. आता इथून खाली बघा, खालच्या साईडला आपण 1.5 इंच जे मोजलं आहे तिथून खालच्या साईडला इथं बघा 4.5 इंचावरती एक मार्क करायचं. तर हे 4.5 इंच जे आहे ते 28 ते 34 साईजसाठी आहे आणि वरच्या म्हणजे 36 साईजसाठी इथं 5 इंच घ्यायचं असतं. आता बघा या पद्धतीने आपण कटोरीचं 7 इंच मोजली होती, तर हे आडवं इथं 7 इंच मोजायचं. हे बघा 7 इंच मोजलं आणि त्याच्या निम्मे आपल्याला इथं सेंटर काढायचं आहे. हे बघा या पद्धतीने तुम्ही पट्टीला असं या पद्धतीने फोल्ड करून इथं 7 इंच मोजू शकता. इथं बघा 3.5 इंच आलेलं आहे मध्य त्याचा सेंटर जर आपण घेतला तर. आता सेंटर जो काढला आहे आपण तिथून वरच्या साईडला बघा इथं वरून टेप ठेवायचा आणि जिथं 8 इंच येईल तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायची. हे बघा, किंवा लाईन ओढून घ्या तरी चालेल तुम्ही. हे बघा या पद्धतीने 8 इंचावर पॉईंट घेतला आणि तिथं लाईन ओढून घेतली मी. आता हे बघा या पद्धतीने टेप ठेवायचा आणि इथं आपल्याला इथं क्रॉस अशी लाईन ती कशाच्या लाईन ओढून घ्यायची आहे बघा ही खालच्या साईडला. आता हे दोघं पॉईंट जोडून आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने व्यवस्थितपणे आकार द्यायचा. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही प्रॅक्टिस करा, एकदम व्यवस्थित परफेक्ट तुम्हाला इथं कटोरी कशी काढायची ते येईल. इथे आपण लिहून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उभी कटोरी आपण इथं 8 इंच घेतली आणि आडवी कटोरी जी आहे ती इथं 7 इंच आली. म्हणजे 34 साईजसाठी 7 आणि 8 इंच म्हणजे ब्लाऊजवरनं माप जर घेतलं तुम्ही तर कितीही तिथं कटोरी आली तरी तुम्ही या पद्धतीने काढू शकता. आता बघा साईड पीसपेक्षा आपली कटोरी जी आहे ती अर्धा इंच जास्त पाहिजे असते, हे लक्षात ठेवायचं. हे बघा एक्स्ट्राचे आलेली आहे, अर्धा इंच तरी पाहिजे. तर आता कटिंग करून दाखवते तुम्हाला मी. या पद्धतीने बघा कट करायचं. हे पहा या पद्धतीने व्यवस्थित जसं आपण आखून ठेवलेलं आहे त्याच पद्धतीने इथं कट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपले माप जे घेतलेले ते एकदम व्यवस्थित परफेक्ट येतील. आता इथं बघा पेपर घेतलेला आहे दुसरा मी, व्यवस्थित ठेवायचं त्याला. हे बघा तुम्ही जर नवीनच शिकत असाल ब्लाऊज तर तुम्ही सर्वात पहिले न्यूजपेपरवरती कटिंग करायचं शिकायचं. आता इथं बाही आपल्याला काढायची आहे, तर बाही मोजली होती त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले, म्हणजे 4 इंचची बाही आहे, मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. आता बघा 10 इंच घडी टाकली होती त्याच्यासाठी इथं बाहीची घडी काढताना काय करायचं, 9 इंच मी इथं बाहीची घडी टाकलेली आहे. म्हणजे छातीचे आपण घडी 10 इंच घेतली त्याच्यातून 1 इंच मायनस करायचं
म्हणजे तुमची बाही जरी उरत असेल तर तुम्ही या पद्धतीने बाही कटिंग करून पहा. तुमची बाही जोडताना कमी पडणार नाही आणि व्यवस्थित अशी फिटिंगमध्ये सुद्धा येईल. आता वरून आपल्याला आकार देण्यासाठी बघा 2 इंच इथं वरून मोजायचं आहे. परत आपण आतल्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने 2 इंच इथं मोजून घ्यायचं आहे बघा. तर इथून बघा या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आणि बाहीचा आकार द्यायचा आहे. तुम्हाला परफेक्ट अशी बाहीचं इथं कटिंग पाहायचं असेल तर मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे बाही कशी कटिंग करायची सर्व साईजसाठी. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. वाटल्यास मी इथं डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, ती बाही कशी कटिंग करायची त्याची देणार आहे. तर बघा खालच्या साईडला इथं दंडघेर अधिक 2 इंच असं मोजायचं. म्हणजे 7 इंच 5 इंच दंडघेर होतं आणि 2 इंच इथं आपलं शिलाई मार्जिनसाठी या पद्धतीने 7 इंचावरती मार्किंग करून मी तिथे लाईन ओढून घेतली. आता मुंड्याचे आकार सर्वात पहिले ते वरचा आकार कट करायचा आपल्याला. त्याच्यानंतर आपण तिरकस लाईन ओढली होती ती कट करायची. हे बघा या पद्धतीने बाही ओपन करायची. त्याच्यानंतरच आपल्याला काय करायचं आहे, जो पुढच्या मुंड्याचा आपण आकार दिला होता बाहीला तो आपल्याला इथं कट करायचा आहे. तर हे बघा या पद्धतीने. तर खूप सोपी पद्धत मी दाखवलेली आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता इथं बघा अजून दुसरा पेपर घेतलेला आहे मी. इथं आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे. तर बघा आपण पेपर पॅटर्न काढताना 2.5 आणि 2ची घेतलेली होती इथं क्रॉसपट्टी. तर इथं बघा वाढीव जी आपली क्रॉसपट्टी असते तर ती 3.5 आणि 3ची असते. तर इथं एक्स्ट्राची घ्यायची. म्हणजे आपण 10ची छातीची घडी घेतली होती तर इथे तुम्ही 10.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. म्हणजे उरले तरी चालेल, जॉईंट इथं करायला आपल्याला म्हणजे कमी पडणार नाही याच्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्राची घेऊन घ्यायची. मग 3.5 आणि 3ची घ्यायची. सर्व मापांसाठी एकच आहे. तर सर्व मापासाठी आपलं हे क्रॉसपट्टी जी आहे ती याच पद्धतीने कट करायची. तर हे बघा. तर इथे 34 साईजचं आपल्या आजचं पेपर पॅटर्न झालेलं आहे. तर बघा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ सर्वात पहिले पोहोचेल. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.